तर सर्व वृक्षप्रेमींना सांगण्यात मला अतिशय आनंद होत आहे. हे जे आपल्याला मोठं झाड दिसते ना उंच, शिसमचं झाड आहे शिजा, आणि हे अतिशय दुर्मिळ झाड आहे. आणि ज्या ठिकाणी आपण आहोत ते ठिकाण आहे श्री गुरुदेव सेवा भजन मंडळाचं ते प्रांगण आहे. आणि हे पहा, हे सभागृह गाडगे बाबा, तुकडोजी बाबा दिसतात या ठिकाणी. आणि जे समोर बसलेले आहे श्री गुरुदेव सेवा मंडळाचे भजनी कार्यकर्ते आहे. आणि हे दररोज सकाळी येतात. आणि झाड असेच नाही लागले, कारण हे जे झाड आहे ना खूप मेहनत करून लावावं लागते, खूप मोठे, खूप जास्त वर्ष पण लागते. आणि या ठिकाणी इकडे फुलझाडं लावलेले आहे. हे दररोज येतात, यांना पाणी टाका. हे लिंबाचं झाड आहे, लिंब आहे. हे शोचे झाड आहे. पहा, हे सर्व फुलझाड आहे या ठिकाणी. हे बघा इकडे पहा, वेगवेगळ्या प्रकारचे. आणि आज खऱ्या अर्थाने झाडं लावण्याची गरज आहे. कारण जेव्हा कठीण परिस्थिती येईल ना तेव्हा आपले पैसे आपल्याला वाचवणार नाही, झाड वाचवणार आहे. झाडापासून आपल्याला सावली मिळते, शुद्ध हवा मिळते. त्याचप्रमाणे झाडापासून वेगवेगळ्या वस्तू सुद्धा आपण बनवतो. तर या ठिकाणी पहा, हे सर्व रोज सकाळी येतात आणि या झाडांना पाणी टाकतात दररोज. म्हणजे दिवसभर आता रिटायर झालेले आहे. तर या आपण सुद्धा या झाडांना पाणी घालू शकता आपल्यापैकी कोणाला जर असं वाटत असेल. कारण झाड नुसतं दान देऊन उपयोग नाही, त्या झाडांना पाणी टाकणं गरजेचं आहे. बरेच लोक म्हणतात की आम्हाला तुम्हाला झाडं द्यायचे, तुम्ही लावा. तर झाड देणं 50-100 रुपयाचं झाड असते, पण त्या झाडाला 1 वर्ष 1 दिवस सुद्धा उन्हाळ्याच्या दिवसात पाणी घालणं खूप कठीण गोष्ट आहे. तर ते झाडाला पाणी घालून पहा, नंतर तुम्हाला त्या झाडाची किंमत काय. ठीक आहे.